असं कसं होईल? मगाशी हीच साडी नेसून होती अशीच. हा ही साडी नेसून येऊ कशाच्या काऊन साडी नेसेल? अहो महाजनी, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा ना. दोघींचे कपडे काय, त्यांच्यामध्ये काहीतरी साम्य आहे का? हा डाव असेल. कसला? कन्याला साडी नेसवायचा? एक मिनिट, मला का साडी नेसवताय तुम्ही? कन्या थांब. महाजनी, आज मला तुमचा राग नाही येते, कीव येते. तुमची कीव. तुमच्या डोळ्यांबरोबर ना डोक्यावरही परिणाम झालाय बहुतेक. असं काहीतरी वेड्यासारखं करताय तुम्ही. एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवता का? नाही, हवं तर मी रेफरन्स देतो. माझ्या ओळखीनं तिथे जा. हा, नीट चेकअप करून घ्या. काळजी घ्या हो स्वतःची. आणि सनाया, तू पण लग्न करून टाक आता एकदाच. माझ्या बायकोचे संशय तरी कमी होते. मॅडम, तुमच्या नवऱ्याचं बघतो मी. तुम्ही निघा. राधिका, तुला सोडायचंय का कुठे? मी सोडतो. नको, मी जाईन माझी. मग काका, काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. चल शनाया. दरवाजा उघडाच आहे, आत या. अहो मॅच आहे काका. बकुळा, तू होतीस कुठे? अहो काय सांगू काका तुम्हाला, म्हातारी माझी लई आजारी झाली ना. गावाला गेली त्याची. बर. हा, पण तुम्ही इथं कसं? काश्मीरला जाणार होता ना? अगं, हिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय ना, अरे देवा. त्यामुळे आमचं काश्मीर इथेच. बरं झालं पण तू आलीस. आता घरातलं तू बघशील, नाहीतर काय रेवती आणि राधिका मारतायत चक्र हॉस्पिटलमध्ये. काय काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. मी आली आहे ना, आता समज करते, घरातलं काम करते आणि काकूनला डबा बी देते. हा चालेल. बाकी समजा ठीक आहे ना? म्हणायचं तसं. म्हणजे हो बकुळा, तू इथे नसताना खूप काही घडलंय अगं. काका, अहो असं काय झालं सांगा की नीट. मी राधिकाला जाऊन सांगणार आहे आपलं पॅकअप झालंय. सोड तू मला. तुम्ही सोडा. आज दुपारी 2 वाजता हा ऑफिसच्या पार्किंग मध्ये शनयाशी बोलत होता. तुम्ही यापुढं या घरात नाही आलात तरी चालेल. त्यामुळे माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नाहीये. काळजी नका करू काका तुम्ही. माझा विश्वास आहे तुमच्यावर. एक सांगू का तुम्हाला, ती शेणा नटवी साहेबांना नाचवत असणार, पण राधिका ताईंचे डोळे ना म्या उघडते बघा आता. तुम्ही नका काळजी करू, म्या हाय ना. तुम्ही काही घ्यायचंय का? काय झालं? काय बरं गिरं नाही की काय? नाही, ते नाकाला रुमाल लावताय म्हणून विचारलं. बिकॉज ऑफ यू. या मसाल्याच्या वासाची ॲलर्जी आहे मला. स्नीझिंग करते मी सारखं. आर यू मॅड? यात हसण्यासारखं काय आहे? ओ नाही, तसं काही नाही. ते आमच्याकडे असं काही शब्द वापरत नाही ना. पटकन म्हणतात नाक चोनलंय म्हणून हसू आलं मला, बाकी काही नाही. ना यक, टू लोअर क्लास पीपल. मॅडम, ते माझ्या क्लास तर राहू द्या, पण आता तुम्हाला इतका त्रास होऊन राहिला, इथे बाहेर काऊन हिंडता? आत बसा ना. आतमध्येच त्रास होतोय मला. एसी मध्ये? हो. एसी त्रास होतोय?
स्पा नाही, म्हणजे आतापर्यंत मी ऐकलं होतं का नाकाला मिरच्या झोंबतात, पण आता नाकाला मसाले पण झोंबू लागले की काय? व्हेरी फनी. नाही फनी गिनी राहू द्या, पण कसं आहे ना मॅडम, आम्हाला पण खूप त्रास होतो तुमच्या हॉटेलचा, त्या धुराचा, त्या भांड्यांच्या आवाजाचा, त्या सिझलरचा, कसल्या कसल्या पदार्थांचा. मला तर वाटून राहिलं का सगळ्या पदार्थांचा एक आंबोड करूनच वाढता की काय तुम्ही? हे शट युअर माउथ. हा नो, माझ्या प्रोडक्टला, माझ्या हॉटेलला नावं ठेवायची नाही. सेम हियर. पण मॅडम आता तुम्हीच विचार करा, तुमच्या बोलण्याचा मला किती त्रास होत असेल. रोज नवीन नवीन काहीतरी उकरून काढता तुम्ही. एक्सक्यूज मी, मला एवढंच माहिती आहे या मसाल्याच्या वासाची मला ॲलर्जी आहे. प्लीज, हे सारखे सारखे तुम्ही मसाले कुटत असता त्याचा त्रास होतो मला. आमच्या मसाले कुटण्याचा त्रास होऊन राहिला तुम्हाला? ऑफकोर्स. मग पलीकडच्या दुकानात तर ते वेल्डिंगचं काम चाललंय, त्याचा नाही तुम्हाला त्रास होत? सी यू डोंट. हे पहा मॅडम, मी एकदा ऐकून घ्या. म्हटलं तर त्रास आहे आणि म्हटलं तर ऍडजस्टमेंट आहे. थोडं तुम्ही ऍडजस्ट करा, थोडं मी ऍडजस्ट करा. यू डोंट टीच मी, ओके? मला या मसाल्याच्या वासाचा त्रास होतोय, हे बंद करा. आणि नाही केलं तर I will send you legal notice. Understand? Good. बाप्पा, या बाईनी जर खरंच नोटीस पाठवली तर? या बाबतीत कोणाचा तरी सल्ला घ्यायला हवा. माझं सगळ्यांसमोर खोटे पडले, खोटे. आय नो. हे पण बघितलंस ना, ती ऍक्टिंग पण सॉलिड करू शकते. ऍक्च्युली मी ऍक्टिंग मध्ये करिअर करू शकते ना. नाही नाही बच्चा, ठीक आहे, तू माझी हिरोईनच तेवढंच पुरेस आहे, बाकी काही करत जाऊ नको उगीच. बर, ओके. पण मग आता तुम्हाला एक कंडिशन घातली आहेस ना, त्यासाठी तुला पे करावं लागेल. हे बघ, तू माझ्या घरी राहायला यायचं सोडून बाकी काही माग. तेवढी इच्छा मी काही तुझी पूर्ण नाही करू शकत. बाकी काही बोल. मग काय करू शकतो तू? ए हा, मी ब्रेसलेट बघितलं, मला ब्रेसलेट घेऊन दे ना प्लीज. सतत काय नवीन बच्चा. हा, माझं ठरलं, आज आपण ब्रेसलेट घ्यायला जाऊया. हो बघूया ना, आपण अचानक खड्ड्यात पडेल मी. हा, येस मिस्टर जाधव, आय विल कॉल यू बॅक. जाधव कोण? हा बरोबर बरोबर. अरे विषय बदलू नकोस, मला ब्रेसलेट हवाय आज. हो हो, बघूया ना. तुम्ही पण बघा. का खड्ड्यात पडणार आहेस तू? नाही, एकदा ऑलरेडी शनामुळे पडलायस तू, आता कोण परत? हा हॅपी मॅन काय करतोय तिकडे? हा, मी करतो तुम्हाला परत. करतो. अरे ते हे रे, आपले मिस्टर जाधव, त्यांनी इतकं कॉस्टिंग सांगितलं. मी म्हटलं अहो अचानक खड्ड्यात जाईन मी, म्हणून खड्ड्यात पडतो म्हणालो मी. अच्छा, ते अग्रवाल आहेत ना, जर त्यांच्यासोबत मीटिंग आता नाही केली तरी आपण खड्ड्यात पडू. अरे हो, ती मीटिंग तर एकदा डिलेच झाली ना आपल्याकडून. एकदा, अनेकदा. तू बस बरं, आपण करू लगेच. बस. जेनी, हा ते अग्रवाल सरांचे डिटेल्स आणि सगळंच पाठव ना मला मेलवर. मी आणि आनंद बसलो आता. हा, ते राहिलं सर. हा, मी करतोच फोन त्यांना. ती शेजारची बाई म्हणून राहिली तसं तिने खरंच काही केलं तर मग तर अवघडच होऊन जाईल. ताई, कसला विचार करताय? काही नाही ग कमळा, त्या शेजारच्या बाईने तक्रार केली, तिला आपल्या मसाल्यांचा त्रास होऊन राहिला. मग तुम्ही पण तिला सांगा, आम्हाला पण तुझ्या पदार्थांचा त्रास होतो. अगं एवढं बोलून होणार नाही, कोणाचा तरी योग्य सल्ला घेतला पाहिजे. मी असं करू का, चिटणीस सरांना फोन करू का? हो चालेल, त्यांचा अनुभव पण खूप मोठा आहे.
बघा विचारा त्यांना. करते. हॅलो राधिका, काय म्हणतेस? सर बरी आहे. तुम्ही कसे आहात? मी ठीक. तुझं कसं काय चाललंय काम? चांगलं चाललंय. आणि ती ऑर्डरची लिस्ट मिळाली ना? हो सर, सगळं नीट मिळालंय. सर माझं जरा एक वेगळं काम आहे. हां बोल ना. म्हणजे भेटायचं होतं. असं फोनवरती नाही बोलता येणार. का ग, काही पैशाची अडचण? नाही सर, तसं काही नाही, पण जरा भेटून बोलू शकते का? एक सल्ला हवा होता. अच्छा, बरं मी असं करतो, मी उद्या येतो आणि भेटतो तुला. तुम्ही दुकानात? बरं ठीक आहे, या. बाय, टेक केअर. सर उद्याच येऊन राहिले. हो का? हो ना, आपणही तयारीत राहायला हवं. हो. जर तिनं काही तक्रार केली ना, तर आपल्यालाही उत्तर देता आलं पाहिजे. हो खरंच आहे. गरम गरम कॉफी घ्या बरं. वा 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 वा, छान छान. घ्या. तुम्ही नाही, आम्ही घेतोच. मला आणायची ना थोडी. तुमच्यासाठी चहा ठेवलाय ना, येतोय. काय नानासाहेब, कशी झाली ट्रिप? ट्रिप एकदम झकास. वा. अहो आपल्याकडचं वातावरण आणि तिकडचं वातावरण यात फरक आहे असं ऐकलं होतं, पण आता प्रत्यक्ष अनुभवलं. छान. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच. सगळ्यांनी एकदा तरी बघायला हवं. आम्ही जायचं म्हणतोय पुढच्या वर्षी. अथर्वला सुट्टी लागली ना की जाऊ. हो, अहो घरात शाळेत जाणारी मुलं असली की ते आलंच ना, गृहीतच धरायचं ते. हो ना. महाजनी काकांना तुम्ही जाताना घेऊन जा. काय त्यांचं जाणं राहिलंय. हा बोल बच्चा. हाय, थँक्यू फेसवेट साठी. मला खूप आवडलंय, मस्त एकदम. आवडलं ना तुला? यू मोस्ट वेलकम. आय नो, आय एम सो हॅपी. मग आता राग गेला ना तुझा? हा, राग गेलाय माझा. हे पण तू मी सांगितल्याचा काय विचार केलाय? तू कधी बोलवतोस मला राहायला एक दिवस? अगं बच्चा तू, अरे यार हिला किती दिलं तरी स्वतःचा हट्टीपणा काही सोडत नाही. हॅलो, तू विचार नको करूस ना उगाच. मी काही ऐकणार नाहीये. तू जर का मला लवकर बोलवलं नाहीस ना घरी, तर मी सगळ्यांना सांगेन आपलं पॅचअप झालंय ते. मी पहिले तर त्या निशी अंकलला सांगेन, आणि मग त्याच्यानंतर रेवतीला सांगेन, आणि नानांनी पण आलेत परत आता. बच्चा बच्चा ऐक ना जरा शांत हो. एकदम टोकाचा निर्णय काय घेतेस? मलाही थोडा विचार करायला तरी वेळ दे ना. काय आहे गॉप ना, किती विचार करणार आहेस तू? सी बाबा. बरं फाईन, तुला मी 2 दिवस देते. तू 2 दिवसात काय हवा तो विचार कर, ओके? आणि ऐक ना, मी रात्री येते. येते म्हणजे कुठे, कधी? किती पटकन तू. तुझ्या स्वप्नात येते तुला भेटायला. हा स्वप्नात. ये हा स्वप्नात ये. चलो, ओके, बाय, गुड नाईट, लव्ह यू, बाय. यार या शनायाला कसं आणणार आहे? राधिकाला कळलं ना तर मला डिवोर्स देऊन घराच्या बाहेर हाकले. त्याच्यात आता ते नानाजी आलेत म्हणजे अजूनच हेवाप होईल. ही कळत नाहीये गुरुनाथ. लवकर काहीतरी करावं लागणार आहे तुला. गप्पा का बसलात एकदम? नानासाहेब खरं तर मला तुमच्यासोबत महाजनीबद्दल बोलायचंच होतं. कधी आलात तुम्ही? हा? अरे झाला थोडा वेळ. कसा झाला प्रवास? फर्स्ट क्लास एकदम. चला, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते. अगं हो ना, इतका वेळ का बसूनच ठेवलं का? अगाच कॉफी दिलीये, बस ना. बरं मी काय म्हणून राहिले नानीजी, आज घरी काही स्वयंपाक करू नका, इथेच करते. मस्तपैकी वड्याची भाजी करते. हा, एकदम झकास बेत आहे. माझं अनुमोदन. नाही तर काय, घरात जाऊन हिच्या हातची खिचडी खावी लागली असती. यांच्या अंगात संचारतच का? राधिका तू खरंच थोड्या वेळाने घरी ये. मग सगळ्यांसाठी आणलेले गिफ्ट दाखवते तुला. आणि भाऊसाहेब
तुमच्यासाठी सुद्धा गिफ्ट आणलंय खास माझ्या आवडीचं. अहो नानासाहेब त्याची काय गरज होती? नाही म्हणजे नाही आणलं असतं तरी चाललं असतं. तुम्ही आलात ना सुखरूप, हे महत्वाचं. हो ना नानीजी, काहून इतका खर्च केला? अगं असं काय, नेहानी आणि अथर्वनी विचारलं असतं ना मला आजी आमच्यासाठी काय आणलं म्हणून. आणि ते दोघंच कशाला, पंकज सुद्धा म्हणेल मला की आई एवढी गेलीस आणि माझ्यासाठी काहीच नाही आणलंस असं. अरे काय आपली माणसं असलं की आपसूक होतं तसं. हा. आणि हो थोडासा बर्फ पण आणलाय. पण आले. काय कधी आलात, कशी झाली ट्रिप? अरे एकदम झकास, फर्स्ट क्लास आले. अहो मला नाही का कळवायचं, मी आलो असतो घ्यायला तुम्हाला. अरे नाही कशाला, हात दाखवला की रिक्षा टॅक्सी सगळे थांबतात. तुला काय त्रास द्यायचा उगाच. तुम्ही बसा, मी पाणी आणते आणि चहाही मांडते. झालं, यांचा कोरम पूर्ण झाला. आता कसलं शनायाला इथे आणतोय मी. वा गुरुनाथ सुभेदार, सगळीकडनं स्वतःची वाट लावून घ्या आता. काका काय आहे? नोटीस वरती सही हवी होती तुमची. मी का सही करायची? सगळे मिळून मला वेडा ठरवत आहे ना. आणि तो वॉचमन कुठे आहे? त्याला बोलव, त्याला बोलव. सोडा ना काका, मी आलो ना, तुम्ही प्लीज सही करून द्या ना, प्लीज प्लीज. पेन कोण देणार? हे घे, मी जरी सही केलेली असली तरी दामले नानांची त्याच्यावर सही घे आणि मगच सगळ्यांना वाट. ते मगाशी चालेल, मी आलो त्यांची सही घेऊन आलो लगेच. नाना आलीत? नको, पण नाना दमले असतील. उद्याच त्यांच्याकडे जातो आणि इथे काय काय घडलंय ते सगळं त्यांना सांगतो. वा छान. काय म्हणाला नानीजी? एकदम बढिया झाली ना ट्रिप त्यांची. एकदम खुश होते. नानासाहेब आले ना, आता आमची मैफिल बसणार मस्त. आई त्यांनी तर मध्येच ना महाजनी भाऊंचा विषय काढला. आई भीमा पोटात गोळा चाला ना, का बोलावं काही सुचत नाही मला. आता कशाला काय सांगायला हवं? इथे आपण बोललो तरी विश्वास ठेवणार आहे का कोणी? आज सकाळी तर त्यांनी कहरच केला. आता का काय आलं? त्याचं काय झालं आई, म्हणजे काय झालं? दाखवतो. काय झालं काका? चल आधी. गुरुनाथ, गुरुनाथ थांब. असं कसं होईल? मगाशी हीच साडी नेसून होती. सगळ्या काऊन साडी नेसेल? महाजनी भाऊ ना का झाले काही कळत नाही बाई. काऊन बरं असं करतेत ते? सारखं सगळं तू आता परत त्यांच्याकडे गेलीस ना, त्याईनी बोलवल्यानंतर तर पाय बरं, मीच बोलणार नाही त्यासोबत. पा माझाही नाईलाज झाला ना. पण जाऊ द्या, म्हणजे मी आता काकांकडे जाणारही नाही आणि त्यांचं काही ऐकणारही नाही. नाही आई, हे बघ, राधिकानं काय त्यांच्याशी बोलावं न बोलावं हे आता मी काही तिला सांगणार नाही. पण मला महाजनी काकांची काळजी वाटते ग. मला असं वाटतं की त्यांनी एखाद्या चांगल्या सायकोलॉजिस्टला वगैरे दाखवावं. हे म्हणजे आता दिवसेंदिवस वाढतच चाललंय नाही का? आधी मलाही महाजनींच्या बोलण्यात तथ्य वाटायचं, पण आता असं वाटतंय की महाजनींना कुठेतरी भास होतोय. सुनबाई, त्यांना समजवायला हवं. पण बाबा, ते काही मुद्दाम नाही करून राहिले. म्हणजे त्यांना असं वाटतंय कारण त्यांचा काहीतरी गैरसमज होऊन राहिला ना, म्हणून. नाही, गैरसमज वगैरे काही नाही. ते कसं आहे ना, कावीळ झालेल्या माणसाला जसं सगळं जगच पिवळं दिसतं ना, तसं त्यांचं झालंय. सगळीकडे त्यांना शनाया आणि मीच एकत्र दिसतो. नाही, याला काही अर्थ नाही. राधिका, तू लवकरात लवकर त्या शनायाला इथून बाहेर काढ, म्हणजे सगळी कटकटच मिटेल. हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी तशी व्यवस्था करून राहिले. व्यवस्था केली आहे म्हणजे? नाही, म्हणजे मी श्रेयसला फोन केला होता. त्याला सांगितलं की तुझ्या घराच्या जवळ शनायाला जागा घेऊन दे, म्हणजे ही पिढा जाईल नाहीत ना. अच्छा, मग काय म्हणाला श्रेयस?
काय नाही, तो काय म्हणणार, तोही तयारच होता. आता उद्या येऊन राहिला माझ्याबरोबर ब्रोकरकडे. अरे मला काही बोललाही नाही श्रेयस. बघतोस त्याला, जरा जास्त स्मार्ट झालाय आजकाल. हे सगळं शनायाला कळलं तर